सध्या राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने पुरवठा केलेल्या कापूस साठवणूक बॅगेचा आणि त्यामध्ये झालेल्या घोटाळ्याचा विषय गाजतोय। माझ्यासोबत पुरुषोत्तम हिरुडकर आहे आणि पुरुषोत्तम हिरुडकर यांची ओळख म्हणजे राज्यामध्ये कापूस साठवणूक बॅगेचे ते जनक आहे। सर्वात पहिले त्यांनीच कापूस साठवणूक बॅग बनवली होती। पुरुषोत्तमजी, हीच ती कापूस साठवणूक बॅग आहे जी तुम्ही केंद्र सरकारचा जो केंद्रीय कापूस संशोधन मंडळ आहे त्याला पुरवठा केली होती? हां सर, हीच ती कॉटन स्टोरेज बॅग आहे, म्हणजे कापूस साठवणूक बॅग आहे, जी मी आपल्या CRCIला ICARला सप्लाय केली होती आणि ही बॅग टेस्टेड बॅग आहे। ही तुम्ही ही जी बॅग कापूस संशोधन केंद्राला दिलेली होती, किती रुपयांमध्ये दिली होती आणि याची क्षमता किती आहे? ही बॅग मी 577 रुपयाला CRCIला दिली होती, कॉटन रिसर्च सेंटरला, आणि हिची क्षमता जवळपास म्हणजे तशी तर 75 किलोची आहे। 75 किलो कापूस ते 100 किलोपर्यंत त्यामध्ये येतात, पण 100 किलो हेवी होतात उचलायला, म्हणून 75 किलो प्रेसिंग कॅपॅसिटी हिची आहे। शासनाने सध्या ही जी बॅग आहे ती शेतकऱ्यांना पुरवलेली आहे। ही 1250 रुपयामध्ये पुरवली आहे। आता याची क्षमता आणि तुमच्या बॅगेची क्षमता सारखी आहे का आणि फरक काय समजावून सांगा? नाही सर, या दोन्ही बॅगेची क्षमता सारखी नाही आहे। ही या बॅगमध्ये आणि या बॅगमध्ये फरक असा आहे की या बॅगला 6 बाजूला बेल्ट लागलेले आहे। 6 बाजूला बेल्ट लागलेले आहे, म्हणजे 2 आडवे बेल्ट आहे, 2 उभे बेल्ट आहे आणि 2 याला क्रॉस बाजूला बेल्ट लागलेले आहे। यामुळे यावर येणारं जे वजन आहे ते त्या बेल्टवर येतात आणि बॅग स्टेबल राहते, म्हणजे साबूत राहते, बॅगला काही होत नाही। पण ही शासनानं दिलेली जी बॅग आहे या बाजूला या बॅगला खाली एक सिंगल बेल्ट लागलेला आहे। आता हा सिंगल बेल्ट लागल्यामुळे यामध्ये कापूस भरल्यानंतर हा बेल्ट जेव्हा उचलायला जाईल त्यावेळेस हा फक्त बेल्ट हाती येईल आणि बॅग मात्र तिथे जागेवरच राहील। पण 577 रुपयाच्या बॅगमध्ये जास्त मजबूती आहे आणि याच्यात कमी असं म्हणणं आहे? हां, ही 1250 दुपटीपेक्षा जास्त रकमेची। हो, ही शासनाने दिलेल्या 1250 वाल्या बॅगमध्ये मजबूती काहीच नाही आहे। ही बॅग एकदम म्हणजे फेल बॅग आहे आणि ही बॅग मजबूत बॅग आहे, जी ज्या बॅगमध्ये म्हणजे दिलेल्या स्पेसिफिकेशनप्रमाणे या बॅगमध्ये साठवणूक करण्याची क्षमता आहे। या बॅगमध्ये ती क्षमता नाही आहे। ही बॅग शासनाने दिलेली बॅग याला एक खाली एक बेल्ट लावलेला आहे। या बेल्टला एक बेल्ट असल्यामुळे यामध्ये वजन उचलण्याची क्षमता नाही आहे। ती बॅग यावर वजन येऊन जातात आणि हा भाग खाली गळून जातात। कारण आम्ही ज्यावेळेस टेस्टिंग केलेलं होतं त्यावेळेस या सगळ्या प्रकारच्या बॅगा बनवून बघितल्या होत्या, त्यावेळेस ह्या बॅग सगळ्या फेल ठरल्या आणि फेल ठरल्यामुळे आम्ही ज्यावेळेस फायनल स्टेजला पोहोचलो त्यावेळेस आम्हाला हे आढळून आलं की याला 6 बेल्ट लावेल त्यावेळेसच ही बॅग म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्याची आणि उपयोगाची राहील। मला सांगा, तुम्ही जेव्हा या संपूर्ण बॅगेचे जनक मानले जातात महाराष्ट्रात, सर्वात पहिले तुम्ही बनवली आणि केंद्र सरकारच्या संस्थेने तुमची बॅग 577 रुपयामध्ये विकत घेतली, तर जेव्हा महाराष्ट्रासाठी 6,18,032 बॅगेच्या पुरवठाचा टेंडर निघाला, तुम्ही तो टेंडर का भरला नाही? तुम्ही त्यात सहभागी का नाही झाले? ॲक्च्युअलमध्ये तो टेंडरमध्ये सहभागी न होण्याचं कारण असं की जे ते टेंडर निघालेलं होतं ते परफेशन ऑफ पॅनल या नावाने निघालं होतं। त्यामध्ये कुठेच काही कॉटन पिकिंग बॅगचा स्टोरेज बॅगचा उल्लेख केलेला नव्हता, त्यामुळे आम्हाला ते टेंडर भरता आलेलं नाही। म्हणजे तुम्हाला माहीतच पडलं नाही? माहीतच पडलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर या बॅगमध्ये म्हणजे हे बनवायचं म्हटलं त्यांनी ते जो टेंडरचा विषय होता तर त्या टेंडरमध्ये त्यांनी आमच्यापर्यंत माहितीच मिळू दिलेली नाही आहे। ती कुठल्याच न्यूजपेपरला पण आलेलं नाही आणि वेगळ्या नावाने टेंडर काढण्यात आलं किंवा आम्हाला ते ऑनलाईनमध्ये पण सर्च करता आलं नाही, त्यामुळे आम्हाला ते माहिती पडलेलं नाही। ही जी बॅग तुमची 577ची आणि ही 1250 रुपयाची, खरोखर ही बॅग 1250च्या लायकीची आहे? कारण तुम्ही या क्षेत्रातले जाणकार आहात। नाही, ही 1250च्या तर सोडा, ही 577च्या पण लायकीची बॅग नाही आहे। ही 300, 350, 400 रुपयाला बॅग बनवून जातात आणि यामध्ये म्हटलं तर यामध्ये स्टील हुक पण लावलेले नाही आहे। त्यांनी जे टेंडरमध्ये स्पेसिफिकेशन दिलं होतं त्या स्पेसिफिकेशनप्रमाणे ही बॅग आहे नाही। यामध्ये बेल्ट पण नाही आहे, 6 बेल्ट पण नाही आहे, स्टील हुक पण नाही आहे आणि याला बेस पण त्या क्वालिटीचा बनलेला नाही आहे, म्हणून ही बॅग एकदम शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक आहे। तुम्ही टेंडरमध्ये नाहीत, त्यामुळे अनेकांना असं वाटू शकते की तुम्हाला पुरवठा करायला मिळाला नाही म्हणून तुम्ही या बॅगेची आलोचना करत आहे, निंदा करत आहे, असं अनेकांना वाटू शकतं। नाही, तसं काही नाही सर। याच्याही आधी जे टेंडर झाले होते तर त्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये मला सगळेच टेंडर मिळाले अशातला भाग नाही। मला टेंडर मिळालं नाही या बाबतीत माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण या माध्यमातून यंत्रमाग महामंडळाने किंवा
जे काही कोणी याच्या टेंडर प्रोसेसमध्ये असेल त्यांनी मात्र शेतकऱ्यांची जी फसवणूक केली आहे याबद्दल मला खंत वाटते. कारण जे शेतकऱ्यांसाठी जी वस्तू शासनाकडून मागवली जातात ती ॲक्च्युअलमध्ये शेतकऱ्यांपर्यंत तीच पोहोचायला पाहिजेत असा माझा उद्देश आहे. ती शेतकऱ्यांच्या हिताची आणि फायद्यांची ठरलेली पाहिजेत. पण यामध्ये असंच काही आढळूनच येत नाही की ही बॅगच त्या क्वालिटीची नाही आहे तर ती शेतकऱ्यांना कुठे फायदा पोहोचून देणार. माझ्या हातात एक पत्र आहे जो तुम्ही धनंजय मुंडेंना लिहिला होता, तत्कालीन कृषी मंत्र्यांना, आणि त्यात तुम्ही म्हणताय की हे जी बॅग आहे ती 1250 रुपयामध्ये अत्यंत महाग आहे, त्यामुळे ही खरेदी रद्द करण्यात यावी, शासनाने फेरविचार करावा शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी. तुम्ही धनंजय मुंडेंना हा पत्र लिहिला होता? हो सर, मी धनंजय मुंडे साहेबांना मी हे पत्र लिहिलं होतं. परत आयुक्तालयांना पण पत्र लिहिलं होतं की ही बॅग त्या दराची नाही आहे, ही बॅग खूप जास्ती महागडी होत आहे, म्हणून हा वर्क ऑर्डर रद्द करण्यात यावा आणि नव्याने याचा हे करण्यात यावा. आम्ही त्यामध्ये पार्टिसिपेट करू आणि शासनाचे त्यामध्ये 2 पैसे वाचेल आणि चांगल्या गुड क्वालिटीचा माल शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, हाच आमचा नेमका एक उद्देश होता. कोणत्या तारखेला तुम्ही पत्र लिहिला होता आणि तोपर्यंत टेंडरची प्रक्रिया पार पडलेली होती? त्यामुळे तोपर्यंत टेंडरची प्रक्रिया पार पडलेली होती. 19/6 आम्ही ते पत्र लिहिलं होतं. त्याच्यानंतर कृषी विभागाने काही केलं की जसं सुरू होतं तसंच कारभार सुरू आहे? त्यामध्ये कृषी विभागाने काहीच केलेलं नाही आणि जसं सुरू राहिलं त्याप्रमाणेच ते सुरू राहिलेलं आहे. माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाला हा तुमचा पत्र गेल्यानंतर तिथून काही पाठपुरावा झाला? नाही, तसला पण कुठलाच काही पाठपुरावा झालेला नाही. पत्र गेल्यानंतर म्हणजे त्यावर पत्राचं उत्तर म्हणून आम्हाला काहीच मिळालेलं नाही. ते जसं गेलं आणि त्याच पद्धतीने ते तिकडेच हे झालं. 1250 रुपये प्रति बॅग, 6,18,032 बॅग असा पुरवठा झालेला आहे. जवळपास 77 कोटी रुपयांची बॅगा जे आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं असा दावा केला जात आहे. खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे याच्यामध्ये? हो सर, यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. कारण जी बॅग शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ती मिळालेली नाही आहे आणि वाजवी त्या किमतीमध्ये खरेदी करण्यात आलेली आहे, ज्याचा मार्केट प्राईस 577 रुपये आहे. मी हा 20 बॅग CRCIला 577 रुपयामध्ये देऊ शकतो, तर शासनाने ह्या 6 लाख बॅग खरेदी केलेल्या आहे की जी बॅग त्यांना 500 रुपयाच्या आतमध्ये त्यांना खरेदी व्हायला पाहिजे होती, ती 1250ला खरेदी करून शासनाचं त्यामध्ये घोटाळा तर झालेला आहे. हे तर आपल्याला हे करावं लागेल. एकंदरीत योजना 1250ची जर आपण धरली तर 77 कोटी रुपयांचा पुरवठा आहे. तुमची 577ची ही बॅग आणि शासनाने खरेदी केलेली 1250ची ही बॅग, 673 रुपयाचा अंतर त्या दोन्ही दरांमध्ये येतो. साधारणपणे 41 कोटी रुपये शासनाने जास्त पेड केले. हो सर, यामध्ये 41 कोटी रुपयाचा शासनाचं नुकसान झालेलं आहे. तर आता याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, पण नुकसान तर झालेलं आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ते मिळालेलं नाही आहे आणि शासनाचा पण म्हणजे 44 कोटी रुपयांचं जे काही नुकसान झालेलं आहे ते झालेलंच आहे यामध्ये. तर पुरुषोत्तम हिरुडकर ज्यांनी कापूस साठवणूक बॅग सर्वात पहिले बनवली, त्यांना जनक मानलं जातं या क्षेत्रातला या कापूस साठवणूक बॅगेचा. त्यांना टेंडर भरता आला नाही, ते म्हणतात मला टेंडर भरता आला नाही म्हणून मी हा मुद्दा उचलत नाही आहे. ABP माझाचाही हेतू त्यांना टेंडरमध्ये पुरवठादार होता आला नाही म्हणून त्यांची बाजू उचलून धरण्याचा ABP माझाचाही हेतू नाही आहे. हेतू आहे की शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये चांगली दर्जेदार 6 बेल्ट असलेली मजबूत बॅग मिळू शकत होती. त्याच्यापेक्षा दुप्पटपेक्षा जास्त रक्कम खर्च करूनही शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची बॅग मिळत असेल तर प्रसारमाध्यम म्हणून जी एक भूमिका बजवायची आहे त्याच दृष्टिकोनातून ABP माझा सातत्याने हा मुद्दा तुमच्यासमोर लावून धरत आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.